नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. तर या पॉइंटमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे वनस्पतींमध्ये क्लासिफिकेशन करण्याची आपल्याला आवश्यकता पडलेली आहे. चला पाहूया मग. अप टू नाउ इन्फॉर्मेशन अबाउट लॅक ऑफ प्लांट हॅज बीन कलेक्टेड. आतापर्यंतच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासावरून असं लक्षात येतं की लाखो वनस्पतींचा अभ्यास काय केलेला आहे त्या ठिकाणी वैज्ञानिकांनी केलेला आहे, त्यांची इन्फॉर्मेशन मिळवलेली आहे. आता एवढ्या लाखो स्वरूपातल्या वनस्पतींचा अभ्यास केल्यानंतर त्यांचं क्लासिफिकेशन करणं मात्र गरजेचं पडतं. कारण की कोणत्या वनस्पतीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे हे कसं कळणार. While studying the diversity in plants, they are classified for sake of convenience on the basis of similarities and differences in their structure. मग झाडांमध्ये सारखेपणा काय असतो, वनस्पतींमधला सारखेपणा काय आहे, त्यांच्यामध्ये फरक काय आहे, यावरून त्यांनी काय केलं, त्यांचं वर्गीकरण केलं. दिअर ऑर्गन अँड दिअर अदर कॅरेक्टरिस्टिक्स. यासाठी काय वापरलं, त्यांच्यामध्ये असणारे ऑर्गन. ऑर्गन म्हणजे काय असतं, मूळ, खोड, पान, फूल हे ऑर्गन्स आहेत. यावरून पण त्यांनी क्लासिफिकेशन केले, जे की आपल्याला पुढे चलून काही क्लासिफिकेशन शिकायचे सुद्धा आहेत. बरोबर आहे. आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, गुणधर्म. मग कोणी 1 वर्ष जगतं, कोणी 2 वर्ष जगतं, कोणी अनेक वर्ष जगतं. काहींना फूल येतं, काहींना फूल येत नाही. अशावरून त्यांचे फ्लावरिंग, नॉन फ्लावरिंग असे वेगवेगळे काय केलेले क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि हे जे आहे सुरुवातीला जे क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे, एका सायंटिस्टचा यामध्ये चांगल्या प्रकारचा हातभार आहे, ज्याचं नाव आहे कार्लोस लिनियस. आपल्या पुस्तकामध्ये कार्लोस लिनियस दिलेले आहे. नंतरचे जे काय पुढील इयत्ता ज्यावेळेस येतील त्या ठिकाणी कार्ल लिनियस असं त्याचं नाव दिलेलं आहे. तर कार्ल लिनियसने काय केलं, द सायंटिस्ट कार्ल लिनियस मेड फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. तर पहिलं प्लांटचं सायंटिफिक क्लासिफिकेशन कोणी तयार केलेलं आहे, तर कार्ल लिनियसने केलेलं आहे. इनिशियली इट was his method of classification was used by all. आणि त्याने ही केलेली मेथड आज सर्वत्र चांगल्या पद्धतीने वापरली जात आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. आता हा जो तक्ता आहे, तुम्ही ज्यावेळेस पूर्ण क्लासिफिकेशन चांगल्या पद्धतीने शिकता त्यावेळेस तुम्हाला हा तक्ता चांगल्या पद्धतीने भरता येईल. तर मग एकदा क्लासिफिकेशन पाहून घ्या, शिकून घ्या, समजून घ्या आणि मग आपण हा तक्ता काय करूया, भरूया. चला मग पाहूया क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. वी कॅन इझिली नोटिस दॅट डिफरन्सेस इन द शेप अँड द हाईट. मग झाडांचे आकार पहा, झाडांची हाईट पहा, यावरून आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन करता येतं. इथं या चित्रामध्ये काय दिसतंय की लहान आकारापासून ते उंच मोठे आकार उंचीपर्यंतचे आणि डेरेदार आकार असणारे तुम्हाला वेगवेगळे काय वनस्पती पाहायला मिळतात. काय पाहायला मिळतात, अशा वनस्पती पाहायला मिळतात. बरोबर आहे. इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट ऑन द बेसिस ऑफ दिस ऑब्झर्वेशन. मग या ऑब्झर्वेशन वरून आपण त्यांना क्लासिफाय करू शकतो. आणि त्यांच्या हाईट वरून असणारे जे क्लासिफिकेशन आहे, त्यांच्या खोडांच्या मजबूतीवरून असणारे जे क्लासिफिकेशन आहे ते आपण शिकणार आहोत. हे आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट ऑन द बेसिस ऑफ दिअर हाईट. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट ऑन द बेसिस ऑफ दिअर हाईट हे आता आपल्याला पाहायचं आहे. हाईटवरून पहिलं क्लासिफिकेशन जर करायचं असेल तर पहिलं क्लासिफिकेशन आहे ट्रीज. मग ट्रीज काय असतात, सम प्लांट ग्रो टॉल. काही वनस्पती काय होतात, उंच वाढतात. कशी वाढतात, उंच वाढतात. दिअर स्टेम और ट्रंक इज हार्ड. त्यांचं काय असतं, खोड जे असतं ते कसं असतं, हार्ड असतं, मजबूत असतं, स्ट्रॉंग असतं. दे हॅव ब्रांचेस ॲट द सम हाईट अबाव द ग्राउंड. जमिनीपासून त्यांच्या फांद्या कशा असतात, बऱ्याच उंचीवर असतात, त्या सहसा लवकर आपल्या हाताला येत नाहीत. दे बिअर फ्लावर फ्रूट फॉर मेनी इयर. त्यांना अनेक वर्षापर्यंत फूल फळ येत राहतं. आणि अशा ज्या वनस्पती असतात ज्यांना अनेक वर्ष फूल फळ येतं त्यांना म्हणतात पेरिनियल. मराठीमध्ये म्हणतात त्याला बहुवार्षिक.
काय म्हणतात त्यांना? बहुवार्षिक वनस्पती. मग ट्रीज हे नेहमी बहुवार्षिक म्हणजे पेरिनियल वनस्पती असतात. मग काय दिले यामध्ये पहा. ट्रीज आर टॉल अँड पेरिनियल दॅट इज द लाईफ फॉर मेनी इयर. झाडे हे अनेक वर्षे जगणारे असतात आणि अनेक वर्ष जगल्यामुळे त्यांना अनेक वर्ष फूल फळ येत राहतं. हे झालं ऑन द बेसिस ऑफ हाईटवरून पहिलं क्लासिफिकेशन. चला मग आता पाहूया दुसरं क्लासिफिकेशन, जे की कसं आहे, उंचीवरूनच आहे, ज्याच्यामध्ये थोड्या आणखीन कमी उंचीवाले वनस्पती राहणार आहेत. पहा. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन हिबिस्कस, ओलिएंडर, लॅन्थाना प्लांट. जर या वनस्पतींचा विचार केला तर यांची उंची कमी असते, यांचे खोड जास्त मजबूत असतात, परंतु त्यांच्या फांद्या कशा असतात? जमिनीच्या एकदम जवळ असतात. जसं की या ठिकाणी दिसतंय, फांद्या कशा जमिनीपासून एकदम जवळ आहे. हे जास्वंदीचं किंवा डाळिंबासारखं झाड दिसतंय, बरोबर आहे. मग म्हणजे आपण दुसरं क्लासिफिकेशन पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे श्रब. सम प्लांट ग्रो क्लोज टू द ग्राउंड. काही वनस्पती जमिनीच्या जवळ वाढतात, दिसतंय त्या जमिनीच्या जवळ वाढलेल्या. दुसरं, दे गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. त्यांच्या फांद्या जमिनीच्या जवळ आहेत. या ठिकाणी आपल्याला ब्रांचेस जमिनीच्या जवळ असलेल्या दिसतात, बरोबर आहे. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज. ते झाडापेक्षा बुश श्रब्स कसे असतात? उंचीला कमी असतात, बरोबर आहे. बट दे हॅव थिक अँड हार्ड स्टेम. मात्र खोड मात्र मजबूत आणि टणक असतं. नेक्स्ट पॉईंट आहे, द ओलिएंडर, हिबिस्कस, लॅन्थेना, कोरंथी, रोज आर द श्रब्स. हे सगळेची सगळे कशाची एक्झाम्पल आहेत? श्रबची एक्झाम्पल आहेत. कशाची एक्झाम्पल आहेत? श्रबची एक्झाम्पल आहे. पुढे काय म्हणतंय? त्या ठिकाणी त्यांची हाईटबद्दल सांगितले. काय म्हणतंय? श्रब्स दॅट मे ग्रो अप टू 2 to 3 मीटर. श्रबची हाईट किती असते? जवळपास 2 ते 3 मीटर उंचीची त्यांची काय असते? सहसा हाईट असते. हे त्यांची सर्व एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. नेक्स्ट, तर तिसरा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन फिनोग्रीक अँड पेरिविंकल प्लांट. फिनोग्रीक म्हणजे मेथी आणि पेरिविंकल म्हणजे कालव, यांच्यामध्ये काय समानता आहे? तर हे जास्त कालावधीपर्यंत वाढत नाही, जास्त त्यांची लाईफ सायकल नसते, म्हणजे लाईफ स्पॅन त्यांचा कसा असतो? कमी असतो. आणि अशांना म्हणतात हर्ब्स. हर्ब्स ग्रो अप टू 1 to 1.5 मीटर टॉल. हर्ब्स काय होतात? जवळपास 1 मीटर ते 1.5 मीटर उंचीपर्यंत वाढत असतात. द स्टेम ऑफ हर्ब ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल. त्यांचे जे काही खोड असतात ते लवचिक असतात, हिरवे असतात. ॲज कम्पेअर टू दोज ऑफ ट्रीज अँड बुश. कुणाच्या तुलनेमध्ये? झाड आणि झुडपांच्या तुलनेमध्ये ते कसे असतात? लवचिक असतात. आणि ते कसे असतात? फ्लेक्झिबल म्हणजे ते वाकतात. हर्ब्स मे लाईफ फॉर फ्यू मंथ टू 2 इयर्स. हे जे काही हर्ब्स असतात हे काही महिन्यांमध्येही त्यांचं लाईफ सायकल संपतं, काही वर्षभरापर्यंत चालतात, काही 2-2 वर्षापर्यंत सुद्धा टिकतात. आणि यावरून अकॉर्डिंग टू साईज ऑफ हाईट ऑफ दिअर स्टेम प्लांट कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 टाईप: ट्री, श्रब्स, हर्ब्स. म्हणजे झाडाच्या उंचीवरून वनस्पतीच्या उंचीवरून वनस्पतीचे 3 प्रकार पडतात. ट्रीज ज्यांना झाड म्हणतो, श्रब्स त्यांना झुडूप म्हणतो, आणि हर्ब ज्यांना आपण रोपटे म्हणतो. तर अशा प्रकारे त्यांच्या उंचीवरून क्लासिफिकेशन झालं आहे, खोडाच्या साईजवरून त्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. तरी त्यामधले एक प्रकार राहतो तो आहे वाईन्स. वाईन्स म्हणजे वेली. वेली काय असतात? ज्यांचं खोड लवचिक असतं, ज्यांना आधाराची आवश्यकता असते, अशांना आपण वेली म्हणतो. कॅन यू टेलमध्ये काय विचारले पहा. हॅव यू सीन वाईन्स लाईक पंपकिन, रेल रोड क्रीपर, कावली, वॉटरमेलन और ग्रेप वाईन. या सगळ्यांची नावं जी घेतली ते सगळीची सगळे काय आहेत? हे वेल आहेत. काय आहेत? वेल. आणि या वेलींविषयीच आता आपल्याला पाहायचं आहे.
पहा मग काय म्हणतंय, वाईन्स. सम वाईन नीड व्हर्टिकल सपोर्ट. काही वेलींना उभ्या आधाराची आवश्यकता आहे, जसं की इथं. कशासाठी? फॉर ग्रोईंग. ग्रोईंग म्हणजे वाढीसाठी आवश्यकता आहे. सम अदर स्प्रेड ऑन द ग्राउंड. काही काय होतात, आकृतीमध्ये जसं दाखवल्याप्रमाणे जमिनीवर पसरलेल्या असतात. पसरल्यात का या ठिकाणी जमिनीवर? हे बघा, अशा पसरलेल्या वेली दिसतात तुम्हाला जमिनीवर. क्लाइंबर लाईक मनी प्लांट हॅव एरियल रूट. मनी प्लांटला काय असतात? हवाई मुळे असतात. जर मनी प्लांटचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, अशी मुळं त्यांच्या खोडामधून निघलेली तुम्हाला दिसतील. हॅव यू सीन ककुंबर टेंड्रिल्स. ककुंबरचा जर विचार केला तर या ठिकाणी असं दिसतं ना, स्प्रिंगसारखा भाग. हा जो स्प्रिंगसारखा भाग दिसतो असा असा हा स्प्रिंगसारख्या भागाला म्हणतात टेंड्रिल्स. मराठीमध्ये म्हणतात लतातंतू. या लतातंतू असतात. कशासाठी असतात? तर या लतातंतू किंवा टेंड्रिल्स जे आहेत त्या काय करतात, असा स्वतःला गुंडाळून घेतात आणि झाडाला म्हणण्यापेक्षा आपण वेलींना काय करतात, सपोर्ट करण्याचं काम करतात, जे की स्प्रिंगसारखे असतात. ऑफ व्हॉट यूज कुड बी दे. त्यांचा यूज काय असतो? टू गेट सपोर्ट फ्रॉम द अदर सबस्टन्स ऑर द प्लांट. दुसऱ्या वनस्पती किंवा वस्तूपासून आधार मिळवण्याचं ते काम करतात. टच द स्टेम ऑफ एनी वाईन. कोणत्याही आपण वेलीच्या खोडाला हात लावला तर आपल्याला थोडंसं काटेरी खरबूड जाणवतो. का असतं? कारण की खरबूडपणा असल्याशिवाय त्यांना सपोर्ट घेता येत नाही, ग्रीप मिळत नाही, आणि ग्रीप मिळाल्याशिवाय ते वर चढू शकत नाही. म्हणून त्यांच्यामध्ये काय असतात, तो खरबूडपणा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीने आपण वाईन्स विषयीची इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. द स्टेम ऑफ अ क्रिपर इज व्हेरी फ्लेक्झिबल. क्रिपरचं स्टेम फ्लेक्झिबल असतं, सॉफ्ट असतं, ग्रीन असतं. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ सपोर्ट. ते आधाराच्या दिशेने काय होतं, जलद गतीने वाढत जातं. तर हे आपण पहिलं क्लासिफिकेशन प्लांटचं पाहिले ऑन द बेसिस ऑफ दिअर हाईट, ऑन द बेसिस ऑफ दिअर स्टेम, असं त्यांचं क्लासिफिकेशन पाहिले. त्यानंतर पुढचं क्लासिफिकेशन आहे जे की आपल्याला त्यांच्या लाईफवरून, म्हणजे आयुष्याचा जो कालावधी असतो त्यावरून आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचे. त्यांचे 3 मुख्य प्रकार पडतात: 1 वर्ष जगणारे, 2 वर्ष जगणारे आणि अनेक वर्ष जगणारे. चला मग पाहूया. कॅन यू टेल फॉर हाऊ मेनी इयर डू क्रॉप लाईक बाजरा, व्हीट, कॉर्न, रॅडिश, मॅरीगोल्ड लव. तर हे जे वनस्पती आपल्याला दिलेत की यांचा लाईफ सायकल काय आहे. चला मग आता पाहूया आपण यांचं लाईफ सायकल काय आहे. कुणी 1 वर्ष जगतं, कुणी 2 वर्ष जगतं, कुणी अनेक वर्ष जगतं. द लाईफ सायकल ऑफ प्लांट लाईक ज्वार, सनफ्लावर कम्प्लिटेड इन 1 इयर. ज्वारी, बाजरी, सनफ्लावर यांचा कालावधी काय असतो? 1 वर्षाचा असतो. ते 1 वर्षात वाढतात आणि त्यांचा लाईफ संपतं. अशा प्लांटला म्हणतात ॲन्युअल. ॲन्युअल म्हणजे वार्षिक. काय म्हणतात त्यांना? वार्षिक वनस्पती. बरोबर आहे. तर द लाईफ सायकल ऑफ प्लांट लाईक कॅरट, बीटरूट ऑफ 2 इयर. गाजर, रताळं यांचं लाईफ सायकल 2 वर्षापर्यंतचं असतं. दे आर कॉल्ड बायनियल. बायनियलचा अर्थ द्विवार्षिक. बाय मीन्स 2, ॲन्युअल्स म्हणजे वर्ष. मग किती वर्ष जगतायत हे? तर 2 वर्ष जगतायत. तिसरं जे आहे, श्रब लाईक हिबिस्कस, ओलिएंडर, ट्रीज लाईक मँगो, गुलमोहर, लाईफ फॉर सेव्हरल इयर्स. मग आंबा झालं, गुलमोहर झालं, ओलिएंडर झालं, कण्हेर झालं, जसं की डाळिंब असेल, हे सगळे वर्षानुवर्षापर्यंत जगू शकतात. त्या वर्षानुवर्ष त्यांना फ्लावर येतं, त्यांना फ्रूट येतं. दे आर कॉल्ड पेरिनियल्स. आणि यांना म्हणतात बहुवार्षिक. काय म्हणतात? बहुवार्षिक. मग त्यांच्या लाईफ सायकलवरून हे क्लासिफिकेशन आहे. अकॉर्डिंग टू द लाईफ सायकल प्लांट पिरियड ऑफ दिअर लाईफ सायकल प्लांट आर क्लासिफाईड ॲज ॲन्युअल, बायनियल, पेरिनियल. वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक. तर हे झालं त्यांचं
क्लासिफिकेशन. तर अशा पद्धतीने आपण प्लांटचे 2 क्लासिफिकेशन पाहिलेले आहेत.